रामटेक लोकसभेसाठी रश्मी बर्वे यांच्या नावाचं तिकीट जाहीर झालेलं आहे। रश्मी बर्वे आपल्या सोबत आहे। मॅडम, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? तुमच्या नावाची घोषणा झाली। पक्षश्रेष्ठीला मनापासून धन्यवाद देईल। आज पक्षाने मला खूप मोठी संधी दिलेली आहे। पक्षश्रेष्ठीने जर विश्वास दाखवला नसता तर मला असं वाटत नाही असं इतकी मोठी संधी माझ्या आयुष्यामध्ये मिळाली। आदरणीय आमच्या सोनिया गांधी, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खरगेजी, राहुलजी गांधी, आमचे नेता राजकीय आदरणीय केदार साहब, चेनी थल्लाजी, प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी, थोरात साहेब आणि काँग्रेस पक्षाचे सर्व जे आदरणीय आहे मुकुल वासनिक साहेब, सर्वांना मनापासून धन्यवाद देते। आणि पक्षाने जी एक विश्वास जो मध्यमवर्गीय महिलेवर एक दाखवलेला आहे आणि यामध्ये आपण जी मागच्या 5 वर्षापासून विकासाची कामे हातामध्ये घेतलेली आहे, केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर ग्रामीण हा पूर्ण अख्खा पिंजून काढलेला आहे। वैयक्तिक लाभाच्या योजना असो, शासकीय कामाच्या योजना असो, महिला भगिनी असो, शेतकरी असो, युवा असो, आपण सगळ्यांना लाभ देण्याचा एक त्यांना पुरेपूर त्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंच फलित आज झालेला आहे। संघर्ष जरी झाला असला तरी नेहमी शेवटी विजय हा सत्याचा असतो, हे या माध्यमातून स्पष्ट होते। मॅडम, रामटेक लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार होता। आता तुम्हाला टफ जाईल काय नेमका सांगा? टफ निवडणूक आहे। निवडणुकीमध्ये जर टफ जाणार नाही तर निवडणूक काय म्हणायची? यामध्ये आम्ही आमच्या कर्मावर, आमच्या कामावर आम्ही विश्वास ठेवतो। समोरचा कोण उमेदवार आहे, काय आहे, याच्याशी आम्हाला काही फरक पडत नाही। पण मागच्या ज्या 2019 पासून जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि केदार साहेब जेव्हा मंत्री होते तर त्यांनी केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद ही बहुमताने काँग्रेसची आली। त्यानंतर शिक्षक पदाधिकारी आणि शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक लागली त्यामध्ये बहुमत हे काँग्रेसला आलं आणि काँग्रेसचे आमदार बनले। त्यामध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचा विजय झाला। बाजार समित्या असो किंवा मग सहकारी संस्था असो, सर्व सहकारी संस्था सोसायटी या केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे आणि त्याचा फायदा येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल। मॅडम, तुमच्या जात प्रमाणपत्राचा विषय सुद्धा आताच काही दिवसांपूर्वी पुढे आलेला होता, तरी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली। काय यामध्ये जात प्रमाणपत्राचा विषय जाणून बुजून हेतू परस्पर एक नवीन या निवडणुकीच्या तोंडावर एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे नाव एक रश्मी बर्वेचं नाव जे चालत होतं आणि या नावाची भीती म्हणण्यापेक्षा आदरणीय केदार साहेबांनी जे नाव घोषित केलं तर केदार साहेबांची भीती विरोधकांना भासत असावी, त्यामुळे माझ्या एक नावाचं बदनाम करण्याची किंवा नाव मलिन करण्याचा जो प्रयत्न होता तो हाणून पडलेला आहे। आपण न्यायालयांवर, आमचा न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायदेवतेचा निर्णय सुद्धा स्पष्ट झालेला आहे। याचा परिणाम जो आहे त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार नाही, उलट फायदाच होईल असं मी आज आपल्या सर्वांना। महायुतीचा उमेदवार अजून तुमच्या विरोधात घोषित झालेला नाही, तुमचं नाव जाहीर झालं। यासाठी आमच्या पक्षाला मी आधी आपल्या सर्वांना आधीच सांगितलं, पक्षाला महत्त्व देते आणि पक्षाला मी मनापासून धन्यवाद करते की काँग्रेसने एक अतिशय चांगला आणि एक दमदार असं आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा नक्कीच एक संधीचं सोनं नक्की रश्मी बर्वे निवडून येण्याची पूर्ण गॅरंटी। निवडून येण्याची गॅरंटी म्हणजे आम्ही बोलणार नाही तर आमचं काम बोलेल। आज रश्मी बर्वे बोलणार नाही आणि रश्मी बर्वेला तिकीट मिळाली नाही तर काँग्रेसच्या सर्वसामान्य वर्गाला तिकीट मिळालेली आहे। आदरणीय केदार साहेबांच्या विश्वासाला तिकीट मिळालेली आहे आणि यामध्ये विजय नेहमी काँग्रेसचा नक्कीच होईल। नक्कीच काँग्रेसचा नक्कीच विजय होईल असा आत्मविश्वास जो आहे तो रश्मी बर्वे व्यक्त करतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।